नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये धर्मध्वज फडकवण्यात आलाय आणि याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व शिकवलं, त्यांच्या कुटुंबामधल्या व्यक्तींना कालच्या सोहळ्याला का बोलावलं नाही असा खोचक सवाल राऊतांनी विचारलाय। काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबाच घेतला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक। नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.